लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आंबेनळी घाट अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचं छत्रपती खासदार उदयनराजे यांनी केलं सांत्वन। महाराज साहेब झाले भावुक। आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळून 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेत सातारा जिल्ह्यातील 8 हिरे हरपल्याने संपूर्ण जिल्हाभर शोककळा पसरली आहे। या अपघातात मर्ढे येथील उत्कर्ष शिंगटे वय 21 वर्ष, प्रवीण शिंगटे वय 25 वर्ष, आसगाव येथील महेश पवार वय 25 वर्ष, आदित्य साळुंके वय 21 वर्ष, रितेश लोखंडे वय 25 वर्ष, सुहास लोखंडे वय 20 वर्ष, अंश चव्हाण वय 18 वर्ष आणि खटाव येथील संदीप काटकर वय 35 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आज त्या सर्व मृत तरुणांच्या घरी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं। त्यांच्या दुःखात ते सहभागी झाले। यावेळी बोलताना महाराज साहेबांनी कुटुंबियांना शब्द दिला की मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही, पण एक मुलगा आणि भाऊ या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असा शब्द दिला। त्याचबरोबर वडूज येथील शिवप्रतिष्ठान धारकरी कैलासवासी ओमकार गाढवे यांच्या कुटुंबियांची वडूज येथे भेट घेऊन सांत्वन केलं। या दुःखद प्रसंगी संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे। ईश्वर दिव्यंगत आत्म्यांना चिरशांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना या प्रचंड दुःखातून सावरण्याची शक्ती देव हीच आई भवानी चरणी प्रार्थना। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।